मित्रांनो, सोशल मीडियाची पॉवर काय असते ना, आज सूरज चव्हाणने दाखवून दिलेलं आहे. भावांनो, 2 दिवसाआधी 2 का 3 दिवसाआधी सूरज चव्हाणचं आहे ना लग्न झालं भावांनो. आणि त्यांनी दुसरं कोणाशीच नाही, आपल्या मामाच्या मुलीशी केलं. भावांनो, सोशल मीडियाची पॉवर एवढी आहे ना, तर त्या सूरज चव्हाणला तो कसे व्हिडिओ बनवायचा भावांनो, कसे पण एकदम केस वगैरे वर करून, कसे वर करून, पण सोशल मीडियाने त्याला एवढं वर धरलं की तो बिग बॉस सुद्धा विन झाला. आणि बिग बॉस विन झाल्यावर त्याला महाराष्ट्रामध्ये एवढं हे भेटलं भावानो की लोकांनी, पब्लिकने आहे ना त्याला डायरेक्ट डोक्यावर उचललं अक्षरशः. आणि त्यांनी गेल्या 3 ते 4 दिवसाआधी लग्न केलं आपल्या मामाच्या मुलीसोबत. आणि सोशल मीडिया अशी चीज आहे ना भाव, कोणालाही रातो रात स्टार भी बनवू शकतो आणि ऊपर से नीचे भी ला सकता, नीचे से ऊपर भी लेके जा सकता. भावांनो, कधी आहे ना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर फॉलो नक्की करा. आणि काहींचे मामा असतं की ते खूप पैशावाले असतात, खूप घमंडी असतात, मामा मामी कोणी असू दे, ते आपल्या भाषाला मुलगी वगैरे देत नाही भावांनो. आणि याची एवढी भयंकर परिस्थिती होती, पण या मुलाने आहे ना आपली परिस्थिती काढून घेतली आणि आपल्याला पब्लिक पेक्षा काही युनिक बनवलं. भावांनो, आज आहे ना अख्ख्या महाराष्ट्राच्या डोक्यावर फक्त, म्हणजे तोंडावर फक्त सूरज चव्हाणचं नाव आहे. आणि त्या मुलाने खूप कष्ट केलेले भावांनो. त्याच्यामुळे सांगतो की इन्स्टाला व्हिडिओ बनवा, युट्यूबला व्हिडिओ बनवा, फेसबुकला व्हिडिओ बनवा, का की तुम्ही सुद्धा सूरज चव्हाण होऊ शकता आणि मी सुद्धा होऊ शकतो. त्याला त्याच्या मामाने अक्षरशः मुलगी देऊन दिली आणि त्याने त्याच्या मामाच्याच मुलीशी लग्न केलं. आणि दुसऱ्यांचे मामा असतात की ते खूप श्रीमंत या गर्विष्ठ असतात की भाषा गरीब असला की त्याला मुलगी देत नाही. भावानो, दिवस बदलायला टाइम नाही लागत. कोणाचे दिवस कधी बदलू शकता हे मी सांगतो, मी नाही, कोणीही सांगू शकत. किती मोठा इंस्टाग्राम असला, किती छोटा असला, आणि तो सुद्धा सांगा. सूरज चव्हाण काहीच नव्हता, तो कसे व्हिडिओ बनवायचा, पण आज अख्ख्या महाराष्ट्राच्या तोंडावर त्याचंच नाव आहे. आणि कधी तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल ना तर फॉलो शेअर नक्की करा.